नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजचा विषय थोडासा वेगळा आहे। आज तुम्हाला म्हातारपण काय असते याचीच ओळख मी करून देणार आहे आणि जोपर्यंत आपल्याकडे वेळ आहे तोपर्यंत कसे जगावे हेच सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका। पिकलेले पान एक ना एक दिवस गळते आणि नवीन पालवी येते, हा निसर्गाचा नियमच आहे। हाच नियम मानव जातीलाही लागू होतो। लहानपण, तरुणपण आणि शेवटी उतारवय म्हणजेच म्हातारपण हा प्रत्येकाच्या आयुष्यात घडलेला क्रमच आहे। त्यामुळे आपण तरुण आहोत तर म्हातारेही नक्की होणार आणि या म्हातारपणात माणसाला खूप जास्त स्ट्रॉंग होण्याची गरज असते। हा लेख फक्त वयोवृद्ध लोकांसाठी आहे असं नाही, तर सर्वांनी आवर्जून ऐकावा। म्हातारपण येणे ही एक सत्य स्थिती आहे आणि त्याला आनंदाने सामोरे जाण्यासाठी आपण सर्वांनी आधीपासूनच पावले उचलणे आवश्यक आहे। तर म्हातारपणात काय करायला पाहिजे हे समजावून सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे। बऱ्याच वयोवृद्ध लोकांना आपल्यावर काय प्रसंग येणार आहे किंवा आपल्यापुढे काय वाढवून ठेवले आहे हे माहीतच नसते व म्हणूनच त्या दृष्टीने त्यांची काहीच तयारी झालेली नसते। वयाची 60 वर्षे उलटल्यावर व त्यानंतर हळूहळू वय वाढत जाऊन शेवटचा श्वास घेईपर्यंतच्या काळात अशा वृद्ध व्यक्तींनी काही गोष्टी लक्षात ठेवाव्या, जेणेकरून आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्याची मानसिक व शारीरिक तयारी होईल व घाबरून जाण्याचे काहीच कारण उरणार नाही। जसजसे तुमचे वय वाढत जाते तसतसे तुमच्या आजूबाजूचे, तुमच्या जवळचे असणारे लोक हळूहळू कमी होतील। तुमच्या आई वडिलांच्या आणि आजी आजोबांच्या पिढीतील बऱ्याच जणांनी हे जग सोडले असेल व समवयस्कर असलेल्या तुमच्या आप्तांना व मित्रांना स्वतःकडे बघणे सुद्धा जड जाऊ लागेल। तरुण पिढी त्यांच्या कामात, त्यांच्या जीवनात व्यस्त असेल। तुमच्या जीवनाचा जोडीदार सुद्धा कदाचित हे जग तुमच्या आधी किंवा तुमच्या अपेक्षेपूर्वीच सोडून गेलेला असेल आणि यानंतर काय उरते तर तो नको असणारा एकटेपणा। अशा एकटेपणाच्या परिस्थितीत कसे जगायचे, एकटेपणाला सामोरे जाऊन उर्वरित जीवनातील आनंद कसा मिळवायचा हे तुम्ही शिकून घेतले पाहिजे। त्यासाठी मानसिक तयारी नक्कीच केली पाहिजे। उतारवयात समाज तुमच्याकडे क्वचितच लक्ष देईल किंवा तुम्हाला दुर्लक्षितच करेल। तुमच्या पूर्व आयुष्यात तुम्ही कितीही मोठे पद भूषवले असेल अथवा समाजातील कितीही प्रसिद्ध व्यक्ती तुम्ही असाल तरीही निसर्ग नियमाप्रमाणे तुम्हाला म्हातारपण हे येणारच आहे आणि म्हातारपणात तुमच्या आजूबाजूला घोटाळणारे लोक, तुमची हांजी करणारे लोक तुमच्यापासून लांबच राहतील व तुम्हाला एका कोपऱ्यात गप्प उभे राहण्याची वेळ येईल। तुमच्यासमोर, तुमच्या आजूबाजूला जे काही चालले आहे ते कुठलाही मत्सर न दाखवता, काहीही तक्रार न करता कौतुक करणे व त्याला पसंती दर्शवणे हेच अशा वयात तुमच्या हातात असू शकतं। वय झाल्यानंतर आता पुढचा रस्ता अडचणीचा व अडथळ्यांचा आहे। हाडे कमकुवत होणे, हृदय आणि रक्तवाहिन्यांचे आजार, मेंदू संबंधित विविध प्रकार, कर्करोग व इतर अनेक आजार तुमचे पाहुणे म्हणून तुमच्यासोबत कधीही उभे राहू शकतात व त्यांना तुम्ही नाही म्हणू शकत नाही। तुमचे आजार, तुमची दुखणी खुपणी यांना तुमचे मित्र समजा आणि यांच्यासोबतच आता उर्वरित आयुष्य कसे काढायचे हे ठरवा। तुम्हाला कुठलाही शारीरिक त्रास होणार नाही अशा भ्रमात राहू नका, पण सकारात्मक मानसिकता ठेवणे, योग्य आहार विहार करणे हे तुमचे कर्तव्य आहे आणि यात सातत्य ठेवण्यासाठी स्वतःला प्रोत्साहित ठेवणे तुम्हाला गरजेचे आहे। एक लक्षात घ्या, आपली इच्छाशक्ती खूप जास्त असेल तर कुठल्याही आजारावर आपण मात करू शकतो। एखाद्या बालकाप्रमाणे आता आपले आयुष्य बहुतांशी पलंगावरच व्यतीत होणार आहे याची तयारी ठेवा। आपण मातेच्या गर्भातून या जगात आलो ते प्रथम पलंगावरच आणि त्यानंतर जीवनातील असंख्य चढ उतार, हेलकावे, जीवन संघर्ष वगैरेचा अनुभव घेऊन आपण आपल्या प्रारंभ बिंदूकडे, पलंगाकडे येतो। इतरांना आपली काळजी घ्यावी लागणार ह्या अवस्थेत असा वयस्कर माणूस पुन्हा येऊन पोहोचतो। फरक एवढाच असतो की बालपणात आपली काळजी घ्यायला आपली आई होती, पण या टप्प्यावर असे कोणी असण्याची शाश्वती नाही। असे कोणी असेल तरी ते आपल्या आईसारखे काळजी घेतील अथवा नाही याची शंकाच असते। परिचारिका म्हणजेच नर्सिंग स्टाफवर अवलंबून राहण्याची वेळसुद्धा वृद्ध काळात येऊ शकते, पण त्यांच्याजवळ आईची माया कुठून असणार। चेहऱ्यावर हास्य ठेवून उपकार केल्याच्या भावनेने कंटाळून त्या परिचारिका तुमची सेवा करतील, पण अशाही कठीण परिस्थितीमध्ये शांत रहा
व न विसरता कृतज्ञता व्यक्त करा. आता जीवन मार्गातील शेवटच्या काळात तुम्हाला त्रास देणारे, तुम्हाला फसवणारे लोक भेटतील. त्यातील बहुतेक जणांना माहीत असेल की तुम्ही बऱ्यापैकी संपत्ती जमा केली आहे आणि तुम्ही जमवलेले हे पैसे तुमच्याकडून हिसकावून घ्यायला काय करावे याचाच विचार असे लोक करत असतील. तुम्हाला खोटे फोन करतील, टेक्स्ट मेसेज पाठवतील, ईमेल करतील, तुम्हाला विविध अन्नपदार्थ किंवा वस्तूंची प्रलोभने दाखवतील. लवकर श्रीमंत व्हा यासारख्या योजना तुमच्या समोर ठेवतील. तुम्हाला भुलवण्याचा प्रयत्न करतील. दीर्घ आयुष्यासाठी काही नवीन उत्पादने घेण्यासाठी तुम्हाला भाग पाडतील. थोडक्यात म्हणजे काय, तुमच्या संपत्तीवर डल्ला मारण्यासाठी अशी लोक कुठल्याही थराला जातील. म्हणून सावध राहा, काळजी घ्या. आपल्या संपत्तीला कोणालाही हात लावू देऊ नका. शहाणपणाने वागला नाही तर तुमचे पैसे तुमच्यापासून दूर जायला वेळ लागणार नाही. म्हणून या वयात काटकसरीने व हुशारीने पैशाचे व्यवहार करा. शेवटच्या घटिका येण्यापूर्वी आयुष्यातील संधी काळात आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर सर्व काही अंधारून आल्यासारखे वाटेल आणि ते साहजिकच आहे. पुढील मार्ग दिसणे कठीणच होऊन जाईल व त्यामुळे पुढील वाटचाल सुद्धा सोपी असणार नाही. आणि म्हणूनच एकदा का वयाची 60 वर्षे पार झाली की मग आयुष्य जसे आहे तसे बघण्याचा प्रयत्न करा. सकारात्मक विचार ठेवा. आपल्याकडे जे काही आहे त्याचा आनंद घ्या. आरोग्याची काळजी घ्या. शक्य असेल तोपर्यंत आयुष्याची मजा घ्या. समाजातील कुठलेही ओझे डोक्यावर घेऊ नका, अंगावर घेऊ नका. मुलांमध्ये, नातवंडामध्ये अडकून राहू नका. त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नका. वागणूक एकदम साधी व नम्र ठेवा. आपण वयाने मोठे आहोत म्हणून फार शहाणपणा दाखवू नका. आपण खूप शहाणे आहोत असे समजू नका व तसे इतरांना दाखवू नका. उद्धटपणे इतरांशी बोलू नका, कारण त्यांचा त्रास इतरांना तर होईलच पण तुम्हालाही त्याचा त्रास जास्त होईल. आपले वय जसजसे वाढत जाते तसतसे आदर म्हणजे काय व त्याचे महत्त्व समजून घेणे अत्यावश्यक आहे. कुठल्याही वस्तूची किंवा व्यक्तीची आसक्ती न ठेवणे किती गरजेचे आहे हे लक्षात घेणे अशा उतार वयात आवश्यक आहे व तसेच आपली मानसिकता ठेवणे गरजेचे आहे. निसर्गाचा मार्ग म्हणजे जाण्याचा मार्ग. त्याच प्रवाहाच्या दिशेने वाटचाल करीत असताना जीवनातील शेवटच्या टप्प्यावर आपले मार्गक्रमण संतुलित करा. तर मित्रमैत्रिणींनो, जीवनाचा आनंद उपभोगण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय करायचं असतं ते पाहूया. बघा, दिवस सुरू झाला ना झाला तोपर्यंत संपतो. बघता बघता संध्याकाळचे 6 वाजतात. काल सोमवार होता असे वाटत होते आणि आज शुक्रवार सुद्धा आला. महिना संपत आला, वर्ष संपायला आले आणि वयाची 50, 60, 70 वर्षे केव्हा निघून गेली कळलेच नाही. आपले आई वडील, आपले आप्तस्वकीय, मित्र वगैरे हे जग सोडून गेले आणि मग समजेना की आता मागे कसे फिरायचे. चला तर मग जो काही वेळ आता आहे आपल्याकडे उरला आहे त्याचा पूर्ण फायदा करून घेऊया. आपल्याला जे आवडते ते करण्यासाठी आता थांबायचे नाही. आपल्या आयुष्यात रंग भरूया. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घेऊया. हृदयात आणि मनात चैतन्य निर्माण करूया. उर्वरित काळाचा आनंद जर लुटायचा आहे तर मग कुठलीही कृती पुढे ढकलू नका. हे नंतर करीन, ते नंतर सांगेन, यावर नंतर विचार करेन, नंतर आपल्या हातातच आहे असे समजून आपण सगळे पुढे ढकलतो. कारण आपण हे समजून घेत नाही की चहा थंड झाल्यानंतर, प्राधान्य बदलल्यानंतर, उत्साह निघून गेल्यानंतर, आरोग्य बिघडल्यानंतर, मुले वयात आल्यानंतर, आई वडील म्हातारे झाल्यानंतर, आश्वासन न पाळल्यानंतर, दिवसाची रात्र झाल्यानंतर, आयुष्य संपल्यानंतर आणि या सगळ्यानंतर आपल्याला कळते, अरे बापरे, खूप उशीर झाला की. आणि म्हणूनच नंतर काहीही ठेवू नका. नंतर अंतर वाढते आणि चांगल्या गोष्टी दूर जातात. चांगले क्षण हातातून निसटून जातात. दिवस आजचा आणि क्षण आत्ताचा. आनंदात जगूया. आजची गोष्ट उद्यावर ढकलणे आपल्याला झेपणारे नाही, कारण आता आपले वय उतरणीस आलेले आहे. तर मित्रमैत्रिणींनो, वर्तमानात जगायला शिका. सकारात्मक विचार ठेवा. कोणतीही परिस्थिती आली तर धैर्याने समोर जायची ताकद ठेवा. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल, विचार आवडले असतील तर नक्की कमेंट करून सांगा.